महाराष्ट्र में 36,000 से ज्यादा कंपनियां बंद होने के दावे पर उद्योग मंत्री उदय सामंत ने कहा कि उनके पास ऐसी कोई जानकारी नहीं है। उन्होंने कहा कि केंद्र सरकार ने यह जानकारी दी है, लेकिन महाराष्ट्र की स्थिति की उन्हें खुद जांच करनी होगी। इसलिए उन्होंने एक दिन का समय मांगा और कहा कि जांच के बाद इस बारे में जानकारी देंगे। साथ ही उन्होंने कहा कि वे केंद्र सरकार को गलत नहीं ठहरा रहे। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। भाग जो आहे तो म्हणजे सकाळी जो मला प्रश्न विचारला आपण की 36,000 कंपन्या या महाराष्ट्रातनं निघून गेल्यात अशा पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत। तर त्या प्रश्नापासून मी सुरुवात करतो की अशा पद्धतीची कुठचीही नोंद ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे नाही। परंतु आपण विचारलेला प्रश्न आणि केंद्र शासनाने दिलेलं उत्तर हे खरं आहे असं मानून आजच मी याची इन्क्वायरी करण्याचे आदेश दिलेले आहेत। पुढच्या एका दिवसामध्ये याची सविस्तर माहिती आमच्याकडे येईल आणि ती माहिती आल्यानंतर मी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती काय आहे हे आपल्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडेल। दुसरा एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे पुणे येथील चाकण भागातील 20 कंपन्या त्या दुसरीकडे स्थलांतरित झाल्या अशा पद्धतीचा गाजावाजा कालपासून आमचे युबीटीची काही लोक करतायत। एक 5-6 महिने गेल्यानंतर त्यांना अशी माझी आठवण येत असते, परंतु चाकण मधली एकही कंपनी कुठेही बाहेर गेलेली नाही। 20 कंपन्यांपैकी 4 कंपन्या ह्या MIDCच्या हद्दीतल्या आहेत, 14 कंपन्या ह्या MIDCच्या बाहेरच्या हद्दीतल्या आहेत। याच्यातल्या काही लोकांनी खंडाळा परिसरामध्ये एक्सपान्शनसाठी हा पुन्हा एकदा शब्द प्रयोग करतोय, एक्सपान्शनसाठी जागा मागितलेली आहे। याचा अर्थ चाकण मधली कुठची इंडस्ट्री बंद झाली असं होत नाही। चाकण मध्ये त्यांनी चांगला उद्योग केल्यामुळे त्यांना अजून मोठा टर्नओव्हर करायचा आहे आणि त्याच्यासाठी जी आवश्यक जागा पाहिजे त्याची मागणी त्यांनी आमच्याकडे केलेली आहे। त्याच्यामुळे 36,000 उद्योगांच्या बाबतीमध्ये जे आमच्याकडे कुठेही तपासून आज सापडलेलं नाही त्याची एक दिवसामध्ये आम्ही माहिती घेऊ, महाराष्ट्राच्या जनतेला पत्रकारांमार्फत सांगू आणि चाकणच्या बाबतीमध्ये 20 कंपन्यांचा जो प्रश्न होता त्याचा मी सविस्तर खुलासा केलेला आहे। चाकणच्या बाबतीमध्ये कुठेही इंडस्ट्री बाहेर जाण्याचा प्रश्न येत नाही। उलट चाकणमध्ये ज्या इंडस्ट्री आहेत त्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि चाकण MIDCचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे 2027 डिसेंबर पर्यंत आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचं देखील नियोजन आम्ही केलेलं आहे। जरी आज चंद्रपूरमध्ये असलो तरी देखील या बातम्या चालू आहेत म्हणून मला सांगणं भाग पडलं आणि पुण्याच्या हिंजेवाडी मधला देखील जो काही फेक नरेटिव्ह आहे तो देखील खोटा आहे। राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा असताना त्यांनी निर्णय घेतलेला आहे, तिथला 600 कोटीचा पूल हा मंजूर झालेला आहे, TDR मध्ये कन्वर्ट करून याचं काम देखील लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभाग सुरू करणार आहे। हा मुद्दा झाला सकाळी तुम्ही विचारलेला प्रश्नाचा।